ठाकरे आणि काँग्रेस एकत्र असते तर चित्र वेगळं असतं. मुंबई महापालिकेमध्ये वेगळं चित्र दिसलं असतं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी हे विधान केलेलं आहे. काँग्रेसची रणनीती योग्य होती असं संजय राऊतांनी या संदर्भात म्हटलेलं आहे. मुंबई में शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे और मनसे की काफ़ी अच्छी सीटें आई है और मुझे लगता है कि पिछले चुनाव के कंपैरिजन में बहुत बड़ा नुकसान नहीं हुआ है. हमारी कांग्रेस पार्टी जो है साथ में वो और शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे मनसे इकट्ठा आते तो रिजल्ट कुछ और दिखाई दे सकता था, लेकिन वो नहीं हो पाया. कांग्रेस की संख्या भी बहुत कम हो गई. कांग्रेस को भी इसमें थोड़ा सा घाटा हुआ, लेकिन अगर तीनों गठबंधन जो हम लोकसभा के चुनाव में, विधानसभा के चुनाव में इकट्ठा थे, वही गठबंधन कायम रहता मुंबई में, तो शायद रिजल्ट और अच्छा आ सकता. काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीनुसार निवडणुकीत उतरली होती ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला. आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाने कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता. पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू. त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथवून टाकेल. तर ठाकरे आणि काँग्रेस एकत्र असते मुंबईमध्ये तर चित्र वेगळं दिसलं असतं. मुंबई महापालिकेमधलं चित्र वेगळं दिसलं असतं असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. त्यांनी त्या संदर्भातलं स्वतःचं मत मांडलेलं आहे. यावर शिवसेना UBTचे खासदार यांनी सुद्धा मत मांडलेलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की काँग्रेसची रणनीती ही वेगळी होती आणि त्यामुळे आपल्याला फायदा झाला असं त्यांनी सांगितलेलं आहे.